नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या किरडू या कथासंग्रहातली कथा राखणदार. गिरिजा ताडकन उठली. छाती धडधडत होती. जीव कावराबावरा झाला होता. घशाला कोरड पडली होती. अजून ती भानावर नव्हती. वाटलं मोठ्यानं हाक मारावी, आरडावं, ओरडावं, मदतीला बोलवावं. पण मदतीला येणार कोण? एकटं घर, गाव चांगलं कोसावर. ती उठली, दिवा लावला, तांब्याभर पाणी प्यायली. दिवा तसाच ठेवला, आडवी झाली. सपान पडलं होतं. आता सपानच वैरी झालं होतं. एकतर झोपताना डोळ्याला डोळा लागत नसे, कुठं डोळा लागला तर सपान. सपनात शिवा गेला. अर्ध्यात डाव मोडून गेला. पोटी पॉर नाही, लेकरू नाही, एकटीला टाकून गेला. शिवा आडदांड. तालमीत कधी घुमला नव्हता, जोर बैठका मारल्या नव्हत्या, पण आडव्या हाडाचा. सारं अंग तट्ट फुगलेलं. दंडाच्या ह्या बेडक्या. भलती अंगात रग. शिवारात कामाला गेला तर लागा. पाभारीवर उभा राहिला तर बैल कुतायची. अख्खं सवामणाचं पोतं खांद्यावर टाकून खळ्यातनं घरात आणायचा. माणसं बघत राहायची. गिरजा घाबरी घुबरी व्हायची. जपायची. माणसांच्या नजरा का चांगल्या असतात? बटावल्या पोरी टकामका बघायच्या. लय भ्या वाटायचं. इस्तवानं लोणी पागळतं. आपला नवरा आपला राहावा म्हणून धडपडायची. कधी रुसायची, कधी चिडायची, कधी रांडा बोडक्यांची उपट काढायची. आपला राखणदार आपला राहावा यासाठी सारं करायची. शिवा मस्तवाल. अंगातली रग उतू जायची. करू नये म्हटलं की तेच करायचा. झाडावरच्या शेंड्याचा आंबा पैज लावून काढायचा. बाई, या माणसाला भ्याच नाही. नारळावर सरड्यासारखा चढायचा. पुराच्या पाण्यात उडी टाकायचा. एक आहे का? गिरजा बिचारी चिडायची, दाबायची, रुसायची, फुगायची. पण शेवटी शिवा हा शिवाच. आपल्या मनासारखा. दगडाव पाणी वतलं म्हण आत जातंय. शेवटी केलं मनासारखं. बदा बदा पाऊस पडत होता. आभाळ फुटलं होतं. वळचणीला मुसळासारख्या धारा लागल्या होत्या. दारकोंड झाली होती. बदा बदा. शिवा गिरजा दोघं घरातच. कुठं जाणार? पावसाला फेफरं आलं होतं. तेवढ्यात भट्टीवरचा गणपा नाना बाहेरूनच आरडला, अरे शिवा, नदीला लोंडा आलाय. झिंगाईचं करडू पल्ल्याड अडकलंय. आता शिवाच तो. आग नाही, पिच्छा नाही. तीरासारखा सुटला. गिरिजा आडवी झाली. हा पाऊस बघा, येळकाळ बघा, माग फिरा, लोंडा हाय त्यो. पर ऐकल तो शिवा कसला. चिखल तुडवत पाशार. पावसाच्या धारा याला त्याचं भान नाही. गाव अलीकडं, शिवार पलीकडं. मधी नदी, वरती डोंगर. ढग पाझरला तरी नदीला पाणी. त्या दिवशी तर आभाळाला आग लागलेली. पाणी आलं म्हणस्तवर नदी फुगली, मस्तवाल झाली, नागिनीसारखी फुतकारू लागली. वाटेत येईल त्याला गिळू लागली. शिवारातली माणसं जीव खाऊन पळाली. झिंगाई ही अलीकडे आली.
शेरडी अलीकडं आणि या गोंधळात करडू पल्ल्याड राहिलं. करडू नाचायचं, इकडं तिकडं पाळायचं, ब्यां करून वारडायचं, रडायचं. या काठावर आई टाहो फोडत होती. आता र देवा, माय लेकराची ताटातूट. करडू पाण्यापर्यंत येई, ओरडत ओरडत परत फिरे. इकडे माय जाग्यावर नाचे, वरून पावसाचा तडाखा. नदीकाठी ही माणसं, पण पाण्यात शिरणार कोण? करडाच्या रडण्यानं आतडं पिळवटून निघ, काळीच काप. पण जीवावर उदार कोण होणार? मायलेकरांची गाठ कोण घालून देणार? सगळे बघे, जाग्यावर हळहळणारे. आणि अशात शिवा आला. आला आला तो थेट पाण्यात शिरला. अरे शिवा लोट दांडगाय, अरे पोरा पाण्याला जोर मोठा आहे, असं म्हणस्तवर शिवा पल्ल्याड. करडू उचललं, खांद्यावर घेतलं, दोन्ही हाताने पाय धरलं आणि शिरला परत पाण्यात. पावसाला आग लागली होती. थैमान घातला होता. बधा बधा पडत होता. खोळाचा झाला होता. त्याचा जोर वाढला, पाणी वाढलं, पाण्याचा रेटा वाढला. शिवा पाणी तोडत होता. अर्ध्यात आला आणि खांद्यावरचं करडू सुटलं. शिवाचा पाय घासारला. तो कोलमडला. लाट आली. शिवा दिसना. 2 दिवसांनी महूच्या पुलाजवळ खबदड्यात शिवाचा देह मिळाला. शिवा गेला. अर्ध्यात संसार मोडला. आईबाप नव्हते, भाव नव्हता. पै पाहुणं 3 दिवस आलं, डोळं पुसलं, निघून गेलं. गिरजा एकटीच राहिली. पोटचं कोणी नाही, पाठचं कोणी नाही. डोळ्यातलं पाणी सरलं, काळजाला भेगा पडल्या. झोपेनं वैर साधलं आणि शिवानंही वैर साधलं. जरा कुठं डोळा लागला का सपनात आलाच. बरं आला तर बैजवार बोलतोय, हसतोय का? त्याचं नको तेच. सरासर झाडावर चढ, मसोबाच्या हेरीवर थारोळ्यातनं उडी मार, पिसाळलेल्या नदीत शिर. दिव्याचा काळा पिवळा उजेड पडला होता. गिरजा आड्याकडं बघत होती. अजून ती सपनातच होती. अचानक तिची नजर आढ्याकडे गेली. आय आय ग, केवढं मोठं जनावर आहे. आता पाळायचं कुठं? ओरडलं तरी कोण मदतीला येणार? केवढं मोठं जनावर, पोटरीसारखं, चांगलं 1.5 वाव लांब. आधाराला कोणी नाही, मदतीला हात नाही. नागानं वैर साधलं. नागाकडं ती एकटक बघत राहिली. पोळलं मन आगीला कसं घाबरणार? व्हायचंय ते होईन, सुटीन तरी, असं म्हणत ती गप्प पडून राहिली. नाग मंद गतीनं निघाला. उघड्या कौलातून बाहेर निघाला. परत दिसला नाही. 2 दिस गेलं. दार उघडती तर वळचणीखाली हे धूड. केवढ्यांना दचकली. तो तसाच. हिचं काळीच धडधडलं. नाग शेपटावर उभा राहिला. डोलू लागला. 2 तळहाता एवढी त्याची फडी. पुन्हा डोकं खाली घेतलं. गुण्या पोरासारखा हळूहळू चालत राहिला. तालात शिरला. दिसेनासा झाला. आता ए बाया, नागानं वैरच साधले. घरात माणूस नाही, हाकेला ओ देणारं कोणी नाही. नाग चुलीवर फणा काढून ऐटीत बसलेला. आता काय करायचं? बळ एकवटलं.
हात जोडलं. का र बाबा, का वैर? कधी धक्का नाही, चुकून पाय लागू दिलेला नाही. का र वैर? का माझ्या घरात? नाग डोलला, फणा खाली घेतला, कोपऱ्यात कणगुल्या मागं गेला. शहाण्या माणसासारखा चौकटीतून बाहेर पडला. दैवानं कावा साधला होता. कपाळी कुंकू नव्हतं, पुढं मागं आधार नव्हता आणि नागानं घर धरलं होतं. गावातला दावल्या सारखा मागं लागला होता. दावल्या नागासारखाच, कधीही उगवायचा, आड यायचा. शिवा गेला, दावल्या लगट करायला लागला. वहिनी वहिनी करत मागं पुढं करायला लागला. पांदीत भेटला, वहिनी वहिनी. शिवारात भेटला, वहिनी वहिनी. मेलेची नजर वाईट, वांगाळ, बोलणं तर आगळ पगळ. पोटातलं पाप जिभव. मेलेला बायको आहे, 2 पोरं आहेत, पण मेलेची वासना वाईट. येळ नाही, काळ नाही, घरी येणं जाणं, हलकट मेला. घाणीवर घोंगावणाऱ्या माशीसारखी नजर, वाटतं डोळं फोडावत. 2 नाग माग, सारखी भीती. त्या दिवशी जेवण खाण झालं. भांडी कुंडीवर राखली. चुलीतला इस्तू राख खाली झाकला. वाकाळ टाकली, खालीवर घातली, दिवा फुकला. गिरजा आडवी झाली, पट्टदिशी डोळा लागला. गार लागतंय, मन जागी झाली. वाकळत गारगार काय? हातानं चापासलं तर बिलबिलीत. हाता ग बाया. ताडकन उठली, दिवा लावला तर नाग हातरुणातनं हाळू निघालाय. गिरजाचं डोकंच थिपरलं. मेला हात धुवून मागं लागलाय. कोपऱ्यातली काठी घेतली, दोन्ही हातांनी मारली. शेपटीवर घाव पाडला, पण जनावर अंधारात गायब. आता जीवाला ना वाघोर. साप डूक धरतो, मारणाऱ्या माणसाला सोडत नाही. आता काय करायचं? कुठं कुठं घराला बोळं घालायचं, कुठं कुठं लेपायचं, किती नजर ठेवायची, घर सोडून कुठं जायचं? नाग सोडणार नाही. आज ना उद्या त्यो डाव साधणारच. कडकडून चावणार, पाणी मागू देणार नाही. दावल्यानं आता कहर केला. पांदीत कोणी नाही असं बघून हातच धरला. ओरडली तशी पाळाला. तो नादावला होता, येडापिसा झाला होता. त्याने पुन्हा डाव साधला. शिवारात गिरजा बांगलत होती. नाकासारखा पुढं उभा, दात काढून आला की पुढं. आथर द्यावा. तसं हातातलं खुरपं मारलं डोक्यात, भळाभळा रक्त. गिरजा धूम घरीच. आता र नशिबा. नागाला काठी मारली, दावलाला जायबंदी केला. दोघंही एकाच अवलादीचं. आज ना उद्या डाव साधणार. सांगायचं कोणाला? ना भाव ना गाव, ना पुढं ना माग. नवरा होता, आधार होता. दावला वाघ होता, सापा काट्याचं भ्या नव्हतं. वाकडं नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत नव्हती. आणि आता रात्र वैरीण झाली होती. दोघांपैकी कुणीही एक गप्पकन येणार होतं, लचकत वाढणार होतं. नाग चांगला येईल, कडकडून चावल, सगळं अंग काळं निळं होईन
जीव जाईन, पण दावल्या नाग आला तर उभं आयुष्य दंश करील. आता र शिवा, शिवा मी काय करू? आणि तशातच दरवाजा वाजला. दार उघड. गिरजेने आवाज ओळखला. दावला होता. काळजाचं पाणी पाणी झालं. ओरडून उपयोग नव्हता. गाव लांब, माणसं लांब. दार उघड नाही तर मग. आणि दरवाजाला जोरात धडक बसली. दरवाजा मोडून पाडला. वासनेने पिसाट झालेला नाग आत आला. आल्या आल्याच नागाने तिला विळखा घातला. त्या विळखेतून बाहेर पडणं शक्यच नव्हतं. आता संपलं. आजवर जपलेलं सारं संपलं. हा दावला नाग दंश करणार, चारित्र्य काळं निळं होणार. आणि तेवढ्यात दावलानं बोंब ठोकली. कोसळला. काही वेळातच काळा निळा पाडला. नाग शेपटावर उभा होता, डोलत होता, फणा नाचवत होता. त्या नागापुढं गिरजानं हात जोडले होते. आजही गिरजा गावाबाहेर शिवारात त्याच घरात राहते. तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत नाही. तिच्या राखणदाराच्या जीवावर ती सुखी आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित कथा राखणदार. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. एक उत्कृष्ट कथा तुमच्यामार्फत सगळ्यांना ऐकायला मदत करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.